श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदन विधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहर गिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री जगदंबा माता की जय। आज आपण प्रथम स्कंदामधील प्रथम अध्यायापासून सुरुवात करत आहोत। मागच्या भागापर्यंत जे 2 भाग झाले त्याच्यामध्ये आपण श्रीमद देवी भागवत पुराणाचे महात्म्य श्रवण केले। यामध्ये भगवान श्रीकृष्णांची समंतक मनाची कथा, स्तुद्युम्नची कथा, रेवती नक्षत्र त्याचं पतन होतं आणि मग नंतर रैवत नावाच्या मन्वंतराच्या अधिपतीची कथा, अशा अनेक छोट्या छोट्या कथा आपण त्याच्यामध्ये ऐकल्या आणि त्याच्यामधून आपल्याला देवी महात्म्य, देवी भागवत पुराण श्रवणाचं फळ काय असतं ते आपल्याला कळलं। हे महात्म्य श्री कार्तिकेय मुनींनी अगस्त्य मुनींना सांगितल्याचे आपण पाहिलं। त्यानंतर या ग्रंथाच्या श्रवणाचे नियम काय आहेत, त्याचे अधिकारी कोण कोण आहेत आणि ते कोणी ऐकू नये असे एकूण अशा प्रकारची माहिती आपण त्याच्यामध्ये महात्म्यामध्ये आपण बघितली। हे महात्म्य एकूण 5 अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। आज आपण प्रथम स्कंदास सुरुवात करणार आहोत। शक्तीची उपासना आपली या श्रवणातून घडत आहे। ही सर्व चेतन स्वरूप आदिशक्ती तसेच ब्रह्मविद्या स्वरूपिणी भगवती जगदंबा माता, आपण सर्वजण तिचे ध्यान करूयात आणि आपणा सर्वांकडून हे श्रवण घडू दे अशी आपण तिची प्रार्थनाही करूयात। जगदंबा माता की जय। ही कथा जी आहे, हे पुराण जे आहे, हे रोमहर्षण ऋषींचे पुत्र श्री सूत मुनी यांनी देवीची कथा ऐकण्यासाठी जमलेल्या शौनकादी ऋषीमुनींना सांगितलेले आहे। हा एक प्रकारचा त्या ऋषीमुनींचा आणि सूत मुनींचा संवाद आहे असं सुद्धा म्हटलं तरी चालेल। पहिल्यांदा हे पुराण स्वतः व्यास मुनींनी त्यांचा मुलगा श्री शुक मुनी आणि सूत मुनी यांना सांगितले आणि तेच त्यांनी ते राजा परीक्षित यांचा पुत्र राजा जन्मेजय यांनाही सांगितले। तर हे सर्व शौनकादी मुनी जे होते त्यांनी सगळ्यांनी सूत मुनींना प्रार्थना केली की आपण आम्हास देवी भागवत पुराण सांगावे। जसं अमृतपान केल्यानंतर कधीही तृप्ती होत नाही, अजून ते थोडंसं प्यावं असंच वाटतं, तसंच आम्ही आजवर व्यास मुनी आपण आम्हाला खूप कथा सांगितल्या, आतापर्यंत अनेक पुराणं ऐकवली, पण तरीही आमचं मन अजून तृप्त झालेलं नाहीये। अमृत कितीही प्यायले तरी त्यामुळे मुक्ती मिळत नाही, पण हे भागवत रूपी कथा सुद्धा पान जे आहे ते मात्र आम्हास नक्कीच मोक्ष प्राप्त करून देईल असं आम्हाला वाटतंय। आणि हे अमृत स्वर्गातील रस आहे, हा आमच्या पुण्याईनीच आम्हाला तो चाखायला मिळेल आणि पुण्य संपल्यावर जसा स्वर्गातून प्रत्येकाला खाली यावेच लागते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावेच लागते, तसं या पुराणामधून मात्र आम्हाला असं काही घडणार नाही आणि आमची या भवचक्रातून सुटका होणार आहे असं हे पवित्र मोक्ष देणारं गोपनीय असं देवी भागवत पुराण आम्हाला सांगण्याची आपण कृपा करावी अशी प्रार्थना शौनकादी मुनी जे आहेत ते सगळे मुनी सूत मुनींना करत आहेत। सूत मुनींनी त्यांची प्रार्थना जी आहे ती स्वीकार केली। मा भगवतीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करून रसाळ आणि पवित्र असे भगवतीचे चरित्र मी आपणास अवश्य सांगेन। तुम्ही हे रहस्यपूर्ण पुराण जे आहे ते मला सांगण्यासाठी मला सांगितल्याबद्दल
प्रथम मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे आणि ही कथा मी तुम्हाला सांगितल्यामुळे मी देखील पवित्र होईन असं सूत मुनी जमलेल्या ऋषीमुनींना सांगतात. आदिशक्ती, जगज्जननी, त्रिगुणात्मिका, पराशक्ती, मुक्तिदायिनी, योगमाया, श्री जगदंबा, मा दुर्गाचे ध्यान करून मी हे आपणास सांगत आहे. आपण सर्वांनी हे शांतपणे ऐकून घ्यावे अशी सूत मुनी जमलेल्या ऋषींना प्रार्थना करतात. देवी भागवत पुराण अत्यंत पवित्र आणि सुरस, रहस्यमय, देवीच्या कथांनी आणि महात्म्यांनी परिपूर्ण असे आहे. व्यास मुनींनी रचना केलेले हे भागवत पुराण एकूण यामध्ये 12 स्कंद आहेत आणि अध्याय म्हणाल तर याच्यामध्ये 318 अध्याय आहेत. प्रथम स्कंदामध्ये 20 अध्याय, दुसऱ्या स्कंदामध्ये 12 अध्याय, तिसऱ्या स्कंदामध्ये 30 अध्याय, चौथ्यामध्ये 25 अध्याय, पाचव्या स्कंदामध्ये 35 अध्याय, सहाव्या स्कंदामध्ये 31 अध्याय, सातव्या स्कंदामध्ये 40 अध्याय, आठव्या स्कंदामध्ये 24 अध्याय, नवव्या स्कंदामध्ये 50, 10व्या स्कंदामध्ये 13 आणि 11व्या स्कंदामध्ये 24 आणि शेवटचा जो 12वा स्कंद आहे त्याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. असे एकूण 18,000 श्लोक याच्यामध्ये या आपल्या पुराणामध्ये, देवी भागवत पुराणामध्ये आहेत. हे पुराण 5 लक्षणांनी युक्त असं पुराण आहे आणि हे मुक्ती देणारं पुराण आहे असं सूत मुनी ऋषीमुनींना सांगतायत. आता ही 5 लक्षणं अशी कोणती आहेत जी या पुराणाला महान बनवतात? तर याच्यामध्ये सर्ग, प्रतिसर्ग, वंशवर्णन, मन्वंतर आणि वंशानुचरित असे हे 5 लक्षणांनी युक्त हे देवी पुराण आहे. सर्ग म्हणजे याच्यामध्ये देवीची उत्पत्ती सांगितलेली आहे. प्रतिसर्ग म्हणजे याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदी देवांची उत्पत्ती सांगितलेली आहे. वंशवर्णन म्हणजे राजवंश जे आहेत किंवा ऋषीवंश जे आहेत, चंद्रवंश, सूर्यवंश या वंशाचे राजे लोक जे आहेत यांचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. मन्वंतराचं मध्ये त्यांनी 14 मनूंचं वर्णन केलेलं आहे आणि वंशानुचरितामध्ये मनुवंशाचं वर्णन यांनी केलेलं आहे. आणि असं हे महान रहस्यमय पुराण आपल्याला मी सांगेन आणि असं सूतमुनी ऋषीमुनींना सांगतात. ही कथा ऐकण्यासाठी ब्रह्माजींनी आम्हाला या नैमिषारण्यात पाठवलेलं आहे असे तिथले जे जमलेले ऋषीमुनी असतात ते सांगायला लागतात आणि आमच्यासाठीच तुम्हाला इथे ब्रह्माजींनी पाठवलेलं आहे असंही ते सांगतात. या ठिकाणी पुन्हा सत्ययुग येईपर्यंत राहण्यास आम्हा सांगितलेले आहे असे सर्व मुनी म्हणायला लागतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांचा सुंदर मिलाप असलेलं हे व्यास मुनींनी रचलेलं पुराण सूत मुनी सांगायला सुरुवात करतात. एकूण 18 पुराण आहेत. पुराणांमध्ये एकूण पुराण जी आहेत ती 18 पुराण आहेत. त्याच्यामध्ये आता ही 18 पुराणं जर नुसतीच सांगितली नावं तुम्हाला तर ती लक्षात राहणार नाहीत. म्हणून पूर्वीच्या काळी जशी गणितामध्ये सूत्र असतात ज्याच्यामुळे आपल्याला गणित सोडवण्याची आपल्याला एक पद्धत लक्षात येते, त्याप्रमाणे आपल्याला या ग्रंथामध्ये एक पद्धत सांगितलेली आहे की कसं लक्षात ठेवायचं 18 पुराणांची नावं. तर त्याच्यामध्ये पहिलं अ पासून अग्निपुराण आहे, ग पासून गरुड पुराण आहे, म पासून मत्स्य आणि मार्कंडेय पुराण आहे, भ पासून भविष्य पुराण आणि भागवत पुराण आहे, ब पासून ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्तक पुराण आहे, व पासून वामन, व पासून विष्णू, वायू, वाराह अशी पुराण आहेत. न पासून नारद पुराण आहे, प पासून पद्म पुराण आहे, ली पासून लिंग पुराण आहे, क पासून कूर्म पुराण आहे आणि स्क पासून स्कंद पुराण आहे. अशा सगळ्या पुराणांची एकूण संख्या जी आहे ती 18 आहे. तशीच उपपुराणांची सुद्धा 18 संख्या आहे. महाभारत हा जणू काही 5वा वेदच आहे असं व्यासमुनींनी सांगितलेलं आहे. कारण याच्यामध्ये इतिहास तर आहेच पण याच्यात 1 लक्ष ओव्या किंवा आपण म्हणू त्याच्यामध्ये त्यांच्या श्लोकांची रचना असा खूप महान ग्रंथ व्यासमुनींनी रचलेला आहे. जेव्हा जेव्हा द्वापार युग येईल त्यावेळी स्वतः विष्णू व्यासांचा अवतार घेऊन वेदांचा विस्तार करतील असं याच्यामध्ये या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आतापर्यंत एकूण 27 व्यास झाले. आपल्याला
जे व्यास माहित आहेत ते कृष्णद्वैपायन व्यास आणि हे एकूण 28व्या मन्वंतरामधील ते व्यास आहेत. ह्याच्या आधी 27 व्यास होऊन गेले. हे जे 28व्या द्वापार युगातील जे व्यास आहेत हे सत्यवती आणि पराशर यांचे सुपुत्र आणि यांनी वेद पुराणांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव व्यास असं पडलेलं आहे. तर आता हे जे व्यास जे आहेत त्या आपल्याला जे माहित आहेत ते 28वे, पण ह्याच्या आधी कोणते 27 व्यास होऊन गेले तर त्यांची माहिती यांनी दिलेली आहे या ग्रंथामध्ये. तर ती सांगायला सुरुवात करतात सूतमुनी. पहिल्या द्वापार युगात प्रथम व्यास होते ते ब्रह्माजी, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आपण जे म्हणतो तर ते ब्रह्माजीच पहिले व्यास होते. दुसऱ्या युगामध्ये प्रजापती म्हणून होते ते व्यास होते. तिसऱ्या युगात शुक्राचार्य, चौथ्या युगात बृहस्पती, पाचव्या युगात सूर्य, सहाव्या यमराज, सातव्या युगात इंद्र, आठव्यामध्ये वशिष्ठ, नवव्या युगात सारस्वत, 10व्यामध्ये त्रिधामाजी, 11व्या युगामध्ये त्रिवृष, 12व्या युगात भारद्वाज मुनी व्यास होते, 13व्या युगात अंतरिक्ष, 14व्या युगात धर्मराज, 15व्या युगात त्रय्यारुणी नावाचे व्यास होऊन गेले, 16व्या युगात धनंजय नावाचे व्यास झाले, 17व्या युगात मेधातिथी, 18व्यामध्ये व्रतिमुनी, 19व्यामध्ये अत्री आणि 20व्या युगामध्ये गौतम नावाचे व्यास झालेले होते. 21व्या युगात उत्तम, 22व्यामध्ये वाजश्रवा, 23व्या युगात अमुष्यायण सोम, 24व्या युगात तृणबिंदू, 25व्यामध्ये भार्गव, 26व्या युगात शक्ती, 27व्या युगात जातुकर्ण्य आणि 28वं युग जे आहे ते कृष्ण द्वैपायन व्यास म्हणून जे जन्मले त्यांचं युग ते द्वापार युगामधले ते 28वे व्यास. आपण जे म्हणतो की युगे 28 विटेवर उभा असं जे म्हणतो तर ते त्याचा अर्थ कदाचित असा सुद्धा असू शकेल की 28 युग नाही तर 28व्या द्वापार युगामधले जे पांडुरंग विटेवर उभारलेले आहेत तर त्यांचं ते 28व्या युगामधले ते असतील असा ही एक कयास काही इतिहासकारांनी लावलेला आहे. तर अशा या कृष्ण द्वैपायन यांनी जे हे जी हे देवीची कथा किंवा हे जे पुराण रचलं तर त्यांनीच मला हे त्यांच्या मुलाबरोबर मला शिकवलेलं आहे असं सूतमुनी सांगतात. आणि हे जर आपण ऐकलं तर कळीकाळाचंही भय आपल्याला उरत नाही. कोणी पाप्याने देखील ही जरी कथा ऐकली तरी देवी त्याचा उद्धारच करते. ऐकणाऱ्यांच्या हृदयात देवी भगवती नेहमी वास करते. या भवचक्रातून पार होण्यासाठी आपण सर्वसाधारण मानवांनी तरी ही कथा ऐकलीच पाहिजे. आपण या कानांनी फक्त लोकांची निंदा दुर्गुण यांचे श्रवण करण्यात आपला खूप मोठा जीवनकाल व्यर्थ घालवतो. त्यामुळे आपण निश्चय करून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त भगवंताच्या मा भगवतीच्या लीलांचं श्रवण कीर्तन नामस्मरण करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे असे सूतमुनी सर्वांना ऋषीमुनींना सांगतात. सर्व मुनिजन सूतमुनींना शुकदेवाच्या जन्माची कथा सांगा अशी विनवणी करतात. त्यावेळी सूतमुनी कथा सांगण्यास आरंभ करतात. एकदा व्यासमुनी सरस्वती नदीच्या किनारी असलेल्या त्यांच्या आश्रमात बसलेले असतात. त्यांना चिमणीचं एक घरट दिसतं आणि त्यामध्ये चिमणीची पिल्लं त्यांना दिसतात आणि त्या पिल्लांना प्रेमानं ते चिमणा आणि चिमणी घास भरवत आहेत असं ते बघतात. त्या चिमणा चिमणीचं त्या पिल्लांवर किती प्रेम आहे आणि ते किती प्रेमाने एकमेकांचं संगोपन करत आहेत असं मनातल्या मनात त्यांच्या विचार येतो. आणि ते विचार करू लागतात की किती भाग्यवान आहेत हे चिमणा चिमणी. यांना स्वतःचं असं अपत्य आहे, त्यांच्यावर ते इतकं प्रेम करतायत. हळूहळू ते अपत्य जे आहेत पिल्लं ती मोठी होतील आणि त्यांची लग्नही लावून देतील आणि मग ते कुटुंब आनंदाने सुखाने नांदेल. असंच आपले मानवाचं पण असतं. तेही आपणही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, मुलांवर प्रेम असतं.
अपत्यहीन कुटुंब नेहमी दुःखी असलेलं आपल्याला दिसतं. ते लोक सुखी राहू शकत नाहीत आणि तसंच झालंय की जणू काही मी सुद्धा इतकी पुराणं रचली, इतके ग्रंथ रचले, पण मलाही सुख नाहीये. कदाचित मला अपत्य नसल्यामुळे मी दुःखी असेल, असं व्यास मुनींना मनामध्ये वारंवार विचार यायला लागतो आणि ते दिवसेंदिवस खिन्न राहायला लागतात. तपश्चर्या करावी आपण आणि या सगळ्या विचारातून बाहेर पडावं यासाठी खिन्न झालेले व्यास मुनी मेरू पर्वतावर जातात. त्यांना विचार येतो मनामध्ये, माझं मन शांत करण्यासाठी मी नेमकी कोणत्या देवाची आता आराधना करू दे? ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, सूर्य, गणेश, वरुण, अग्नी, कोणत्या देवाची मी आराधना करू की माझं हे अशांत झालेलं मन पुन्हा एकदा शांत होईल? असा विचार करत असतानाच तिथे अचानक नारद मुनी त्यांची महती नावाची वीणा घेऊन प्रगट होतात. नारायण नारायण असा जप करत तिथे अवतीर्ण होतात आणि नारद मुनींना व्यास मुनी चिंतेने ग्रस्त असलेले असे छिन्न उदास मनाने बसलेले व्यास मुनी त्यांना दिसतात. नारद मुनींनी व्यास मुनींना चिंतेचं कारण विचारलं. संतानहीन व्यक्तीची सद्गती होत नाही आणि त्यांना सुखही मिळत नाही असा विचार करून माझं मन दुःखी झालं आहे. मी कोणत्या देवाची आराधना करू की ज्यामुळे माझं मन शांत होईल, मला पुत्रप्राप्ती होईल? असा प्रश्न व्यास मुनी खिन्न मनाने नारद मुनींना विचारतात. नारद मुनी म्हणतात, अहो हाच प्रश्न माझ्या वडिलांनी देखील म्हणजेच ब्रह्मदेवानी देखील भगवान विष्णूंना विचारलेला होता. त्यावेळी स्वतः भगवान विष्णूही ध्यानमग्न असलेले त्यांनी पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन त्यावेळेला त्यांनी भगवान श्री विष्णूंना विचारलेले होतं की हे स्वामी, हे जगन्नाथ, हे जनार्दन, भूत भविष्य आणि वर्तमान या सर्वांचे स्वामी असलेले तुम्ही आपण कोणत्या देवाची तपस्या आणि कशासाठी करत आहात आणि ही आराधना करून तुम्हाला नेमका काय लाभ होणार आहे? तुम्ही ध्यान कशासाठी करत आहात आणि कुणाचे ध्यान करत आहात? तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ असं या जगात कोण आहे? सर्व जगत हे सूर्य, चंद्र, वायू, अग्नी सर्वजण आपल्याच आज्ञेत राहतात. मग आपणास ध्यान करून कोणाला प्रसन्न करून घ्यायचे आहे? यावर भगवंत विष्णू म्हणतात, मी आपणास मनातील रहस्यमय गोष्ट सांगतो, एकाग्र चित्त होऊन ऐका. जरी सगळे जगत हे आणि याची रचना ही ब्रह्माजी करतात, पालन विष्णूजी करतात आणि संहार रुद्र करतात, हे जरी सर्वांना माहीत असलं, सत्व रज तम या गुणांची रचना ही ब्रह्मा विष्णू महेश यांनी केलेली असली, या ब्रह्मा विष्णू रुद्र यांच्या ठाई काहीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती जर नसेल तर हे आम्ही तिघही जगाचं निर्माण करू शकत नाही, पालन पोषण करू शकत नाही आणि त्याचा संहारही आम्ही करू शकत नाही. असे आपण सर्वच जण या शक्तीच्या अधीन आहोत आणि मी माझं सुद्धा कार्य या शक्तीच्या अधीन राहूनच करत आहे. मी श्री लक्ष्मी देवीच्या सह सुख उपभोग घेतो, तोही त्या लक्ष्मीमुळेच, आणि अनेक दैत्यांशी युद्धही मी करतो, तेही त्या शक्तीमुळेच. अगदी 5000 वर्षापर्यंत मी जे युद्ध केले तेही त्या शक्तीमुळेच. माझे अनेक अवतार झाले. अनेक अवतारामध्ये वामन अवतार, वराह अवतार, हयग्रीव अवतार, कूर्म अवतार, नृसिंह अवतार असे वेगवेगळ्या युगात वेगवेगळे अवतार झाले. तेही माझ्यामुळे नाहीत तर त्या शक्तीच्या अधीन मी असल्यामुळे माझे अवतार झालेले आहेत. तुम्ही असे पहा ना की लक्ष्मी देवी बरोबर मी इतका सुखात असतो, परंतु तरीही मासे, कास, वराह अशा खालच्या योनीत येऊन मला अवतार घ्यावास कशाला बरं वाटेल? परंतु हे सर्व मी माझ्या मर्जीने नाही तर त्या शक्तीच्या अधीन राहून मला करावं लागतं. मीही त्या शक्तीच्या अधीनच राहतोय आणि त्याच्यामुळं माझे हे वेगवेगळे अवतार तुम्हाला दिसतात. तर या शक्तीच मला ध्यान करावं लागतं आणि मी ते ध्यान करतो आहे, असं नारद मुनींनी चिंतित असलेल्या व्यास मुनींना एक प्रकारे उत्तरच दिलं की तुम्ही नेमकी पुत्रप्राप्तीसाठी किंवा तुमच्या मनशांतीसाठी
मी कुणाची आराधना करायची असं तुम्ही मला प्रश्न विचारतायत, तर तुम्हाला उत्तर असं आहे की स्वतः विष्णुदेव ज्यांचं ध्यान करतात अशा मा भगवतीचं, शक्ती देवीचं तुम्ही तिच्या चरणांचं ध्यान करा आणि ती देवी तुमच्या सगळ्या मनोरथांना पूर्ण करेल. देवीचं असं महात्म्य ऐकून आनंदाने व्यासमुनींनी देवी भगवतीच्या चरणांचे ध्यान करण्याचे ठरवले आणि तप करण्यासाठी ते पर्वतावर एका पर्वतावर ते निघून गेले आणि तिथे ते तपश्चर्या करण्यासाठी तिथे ध्यानमग्न झाले. अशा प्रकारे आज आपण आता इथे 4 अध्यायापर्यंत आपला हा ग्रंथ प्रथम स्कंद पूर्ण झालेला आहे. आता हे विष्णू चरित्र जे आहे तर तिथे जमलेले ऋषीगण जे म्हणतात की हे हयग्रीव अवतार झालेला आहे, दैत्यांबरोबर युद्ध केलेलं आहे 10,000 वर्षापर्यंत, आणि तरी म्हणजे विष्णू भगवान हे देवीची प्रार्थना करतात असं तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. परंतु आम्हाला हे विष्णू चरित्र जे आहे किंवा महाभगवतीचं चरित्र त्याच्यामध्ये येतंय, तर अशी कथा आम्हाला सांगा की ज्याच्यामध्ये हयग्रीव अवतार म्हणा किंवा आम्हाला देवीचं चरित्र किंवा विष्णूचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळेल. असं म्हटल्यावर सूत मुनी त्यांना होकार देतात आणि ते विष्णू चरित्र सांगण्यासाठी सुरुवात करतात. एकदा असंच दैत्यांबरोबर 10,000 वर्ष युद्ध करून थकलेले विष्णुदेव प्रत्यंच्या ओढून बाण तयार करून असलेल्या बाणाच्या टोकावर आपली मान ठेवून अगदी सहजपणे झोपलेले असतात. परंतु ते युद्ध करून थकलेले असल्यामुळं त्यांना त्या बाणाच्या टोकावरच मान ठेवलेली आहे अशा अवस्थेतच त्यांना गाढ झोप लागते. आणि त्यावेळेस नेमकंच देवतागण जे असतात त्या सगळ्या देवतागणांना यज्ञ करायची इच्छा होते. यज्ञ करायच्या इच्छेने शंकर, ब्रह्मा, इंद्र असे सगळेच देव आता म्हणतात की आपण विष्णुदेवांकडे जायला पाहिजे आणि त्यांची अनुमती घेऊन आपण हा यज्ञ सुरू करायला पाहिजे. म्हणून ते वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना भेटण्यासाठी येतात आणि बघतात तर काय, विष्णूंना तिथे गाढ झोप लागलेली असते. आता झोपलेल्या माणसाला उठवायचं कसं असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. कारण भगवान विष्णूंना झोपेतनं उठवायला कोणीच पुढे येत नाही. सगळ्यांनाच असं वाटतं की कोणी उठवायचं, धाडस कोणामध्ये एवढं विष्णूंना उठवायचं. भगवान शंकर तर झोपेतून एखाद्यास उठवले तर पाप लागते असे म्हणतात. मग भगवान ब्रह्मदेवांना प्रश्न पडतो की यांना उठवायचं कसं, आणि आता काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून यांची जी निद्रा आहे ती भंग होईल आणि आपल्याला जो यज्ञ करायचा आहे त्या यज्ञामध्ये आपल्याला यश येईल आणि आपला तो यज्ञही सुरू होईल. तर त्यासाठी आपल्याला या झोपलेल्या भगवान विष्णूंना आता निद्रेतून बाहेर जागृत केलंच पाहिजे आणि यांची निद्रा भंग केलीच पाहिजे. मग त्यासाठी ते काय करतात की सगळ्यांच्या विचारांनी असं ठरतं की ब्रह्मदेवांनी एक किडा निर्माण करायचा आणि मग त्या किड्यानी त्या धनुष्याची दोरी जी आहे ती कुरतडायची. त्या धनुष्याची दोरी कुरतडल्यावर आपोआपच ते धनुष्य थोडंसं वाकेल, मोडेल, काहीतरी ते हलेल आणि त्या हल्ल्यामुळं भगवान विष्णू जे आहेत झोपेतून जागे होतील आणि मग ते आपल्याला सगळ्याला बघून नक्कीच इथे आपल्याला का आला त्याचा प्रश्न विचारतील. तर आपण आपल्या मनातली इच्छा आपण त्यांना सांगून आपण हे काम आपलं पूर्ण करूया असा सगळ्यांच्या मनात विचार येतो आणि मग ब्रह्मदेव सगळ्यांच्या अनुमतीने तिथे एक किडा तयार करतात आणि तो जो किडा आहे त्या किड्याला सांगतात की या धनुष्याची दोरी जी आहे ती तुला कुरतडायची बर का. पण तो किडा म्हणतो भगवंताची झोपमोड करण्याचे पाप मी तरी करणार नाही, कारण झोप मोडणे, कथेमध्ये विघ्न आणणे, पती पत्नी, आई मुलगा यांच्यामध्ये भांडण लावणे हे ब्रह्महत्येच्या पातकासारखे वाईट पातक आहे आणि हे पाप जर मी केलं तर मला तर किती पाप लागेल, लाभ तर काहीच नाहीये मला, त्यामुळं हे पाप मी करणार नाही. मग ब्रह्मदेव त्या छोट्याशा किड्याची समजूत काढायला लागतात. अरे नाही रे, तुला असं काही होणार नाही, आम्ही जो मोठा यज्ञ करणार आहे ना तर त्या यज्ञामधला काही भाग आम्ही तुला नक्की देऊ. आमचा यज्ञ करताना खाली भूमीवर जे काही सांडतं ना तर तो सगळा भाग तू खाऊन टाक आणि त्याचं जे पुण्य आहे ते तुला त्याच्यातनं थोडंसं फार मिळेल. तू काही काळजी करू नको आणि तुला विष्णू शाप पण देणार नाही, तुला पातक पण लागणार नाही, मी तुला शब्द देतो. असं म्हटल्यावर तो किडा छोटासा आहे तो तयार होतो आणि तो त्या धनुष्याचं जे टोक दोरीची आहे तर ती दोरी
तो कुरतडायला सुरुवात करतो. आणि ते दोरी थोडीशी कुरतडल्यावर होतं असं की तो बाण मोकळा होतो. त्या दोरीपासून तो बाण मोकळा होतो आणि ती प्रत्यंचा वगैरे ओढून ठेवलेला असा तो युद्धामधून थकून थोडासा रेस्ट घेण्यासाठी म्हणून जेव्हा त्यांनी ते धनुष्य बाजूला ठेवलेलं असतं तर तो प्रत्यंचा ओढलेला बाण तसाच असतो आणि त्या टोकावर त्यांनी त्याची स्वतःची मान ठेवलेली असती आणि खालून तो दोरा कुरतडल्यावर तो बाण सटकतो आणि तो होतं असं की खूप मोठा आवाज होतो. धडाम असा आवाज होतो आणि त्या आवाजाने होतं काय की काळा पुट्ट अंधार सगळीकडे पृथ्वीवर पसरतो. ब्रह्मांड सगळं हलतं, पृथ्वी थरथरू लागते, समुद्र उसळू लागतो, जोराजोरात सोसाट्याचा वारा वाहू लागतो, सूर्य सुद्धा दिसेनासा होतो, उल्कापात होऊ लागतात आणि या सगळ्यांनी सगळीकडे पूर्ण गोंधळ सुरू होतो पृथ्वीवर. आणि एक थोड्या वेळानंतर मात्र हे सगळं शांत होतं आणि बघतात तर काय की भगवान विष्णूंचं शरीर त्या बाणाने त्यांच्या धडापासून अलग केलेलं असतं. हे भीषण दृश्य बघून सगळे देवगण थरथरू लागतात, कोणी रडू लागतात, कोणी विलाप करू लागतात. अभेद्य असणारे आपण भगवान विष्णू आपणास हे काय झाले असे म्हणून, आपल्यामुळेच हे झालं असं म्हणून ते सगळेजण आपापले स्वतःला दोष देऊ लागतात. आता आम्ही काय करायचं, कुणाला शरण जायचं, आमचं सांत्वन कोण करेल या मोठ्या घडलेल्या पापातून म्हणा किंवा या मोठ्या घडलेल्या प्रसंगातून आता आम्हाला कोण सावरेल असं म्हणून सगळेजणच बृहस्पतींना, गुरु बृहस्पती यांच्याकडे जातात आणि त्यांना ही सगळी कथा जी आहे ती सांगायला लागतात. गुरु बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत, ते सगळ्यांचं सांत्वन करतात. दैव श्रेष्ठ आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर ही घटना घडली. आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही. शेवटी जे कर्म घडते त्याचे सर्व फळ हे काळामुळेच आपल्याला भोगावे लागते. ब्रह्माजींचे पण एक शिर कापले गेलेले होते, शिवजींचे पण लिंग कापले गेलेले होते आणि आता हे भगवंतांचे शिर जे आहे हे धडापासून वेगळे झालेले आहे आणि सागरात पडलेले आहे. इंद्राला सहस्त्रभग पडले, त्याला देखील स्वर्गातून खाली यावे लागले आणि मानस सरोवरातील कमळामध्ये राहावे लागले. त्यामुळे आता दुःख करून काहीच उपयोग होणार नाहीये. आपण सर्वांनी हे दुःख बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपण त्या दुःखाला दूर करण्यासाठी आपण महामाया विद्यारूपा सनातनी ब्रह्मविद्या देवी जी सगळ्या जगाला धारण करते त्या देवी जगदंबेचे आपण सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे असं देवांचे गुरु बृहस्पती सगळ्या देवांना सांगतात. ती निर्गुणा परा प्रकृती आपले सर्व कार्य सिद्धीस नक्कीच नेईल असे म्हणून ब्रह्माजींनी सशरीर असलेल्या वेदांनाच, इथं सगळे वेद जे होते ते आता आपण पुस्तकं किंवा त्याच्या शब्दरूपी आपण वेद बघतो, परंतु त्यावेळेला ते सशरीर होते वेद सगळे. तर त्या वेदांना सांगितलं की तुम्ही जगदंबेची स्तुती करा, तुम्ही जगदंबेचं स्तवन करा असा आदेश त्यांनी दिला. आणि मग त्यांची आज्ञा ऐकून सर्व वेदांनी भगवतीची आराधना केली, स्तुती करू लागली. हे देवी, हे महामाये, हे विश्वोत्पत्तिकारणी, हे शिवे, हे निर्गुणे, हे सर्व भूतेशी, हे शिवकामार्थ प्रदायिनी, हे माता, तुम्हाला आमचा सर्वांचा नमस्कार आहे. तुम्ही सगळ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहात, पृथ्वी स्वरूप आहात आणि तुम्ही सगळ्यांचे प्राण जे आहे ते तुम्ही तुमच्या हातामध्ये आहेत. बुद्धी, श्री, कांती, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती, स्मृती हे सगळंच काही तुम्ही आहात. गायत्री, भूहू, भुवहा, स्वहा, आदी, व्याहृती, जया, विजया, धात्री, लज्जा, कीर्ती, स्पृहा, दया हेही सगळं तुम्हीच आहात. हे माता, असा कोणता अपराध घडला आमच्याकडून आणि हे असं भयानक संकट आमच्यावर आलेलं आहे. भगवान विष्णूंची शिरच्छेदनाची घटना ही अतिशय आम्हाला धक्कादायक आहे आणि आम्हाला कष्टदायक आहे. हे देवी, सर्व लोकाधिपती या विष्णूंना आता जिवंत करून आम्हा सर्व देवांना शोकसागरातून पार करण्यासाठी आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आपण जीवनदात्री आहात.
भगवान विष्णूंना आपण जिवंत करा. या सर्व स्तुतीला प्रसन्न होऊन देवी भगवती मा प्रसन्न झाली आणि आकाशवाणी झाली की हे देवतांनो, तुम्ही चिंता करू नका आणि स्वस्थ चित्ताने राहा. तुम्हा सर्वांना ही घटना का घडली हे ऐकायचे आहे ना, तर मी आपणास ते सांगते. आपण सर्वजण नक्कीच ऐका. तुम्हाला स्वतःला कुणीही त्रास करून घेऊ नका. ही एक भगवंताची लीला आहे असं समजा, असं देवी भगवती सांगते आणि कथा सांगायला सुरुवात करते की भगवान विष्णूंचं शिरोच्छेदन का झालं. एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी एकांतात सुखाने बसलेले होते. त्यावेळी भगवान विष्णू श्री लक्ष्मी देवींना पाहून हसले. पण लक्ष्मी देवींना मात्र मनात प्रश्न पडला की हे माझ्याकडे बघून का हसले असावेत. वेगवेगळे विचार त्यांच्या मनात यायला लागले आणि विचार करता करता त्यांना असं वाटलं की नक्कीच माझ्यापेक्षा सुंदर स्त्री त्यांच्या आयुष्यात आली आहे आणि तिच्यापेक्षा आम्ही थोडी कमी सुंदर दिसते आहे असं वाटतं आहे, म्हणून ते माझ्याकडे बघून नक्कीच हसले असतील असा विचार त्यांनी करायला मनातल्या मनात असा सुरुवात केली. आणि मग असा विचार करता करता त्यांच्या मनात असंही आलं की गपचूप यांनी लग्न तरी केलं नसेल का तिच्याशी आणि ते सवत म्हणून माझ्यापाशी ते घेऊन येतील तर काय तिला. आणि अशा विचारात त्यांना संताप आला. मनातल्या मनात आलेले विचार त्यांना अतिशय क्रोध अवस्थेमध्ये घेऊन गेले आणि त्या क्रोधामध्येच त्यांनी आपल्याच पतीला शाप दिला, म्हणजे विष्णुदेवांना शाप दिला की माझ्याकडे बघून तुम्ही हसताय का, पण असं घडेल की तुमचं डोकंच हे शिरापासून बाजूला होईल आणि मग त्यावेळेला तुम्ही काय कराल. आणि असा तामसी शक्तीचा लक्ष्मी देवींच्या मनामध्ये संचार झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्याच सुखाचं नष्ट करणारा असा शाप आपल्याच पतीला म्हणजे भगवान विष्णूंना दिला आणि त्यामुळं ही घटना घडलेली आहे. ही घटना घडण्यामागे भगवंताचीच लीला आहे आणि या लीलेलाही कारणही असंच आहे, तेही तुम्हाला मी सांगते असं मा भगवती सगळ्यांना सांगते. प्राचीन काळी हयग्रीव नावाचा एक राक्षस होता आणि तो इंद्रिय वश करून सर्व भोग दूर सारून माया बीजात्मक एकाक्षरी मंत्र ह्रीम या बीज मंत्राचा जप करत होता. हजारो वर्ष त्याने तो जप केला आणि देवीच्या तामस रूपाचे ध्यान करून देवी प्रसन्न करून घेतली. वरदान मागण्यास सांगून देवीने वरदान दिले. देवी प्रसन्न झाल्याचे पाहून तो दैत्य सद्गत झाला आणि देवीची स्तुती करू लागला. स्तुतीला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितल्यावर दैत्याने अमर होण्याचाच वर मागितला. पण मा भगवती म्हणाली की अमर होण्याचा वर मी कुणालाच देऊ शकत नाही. मग असं म्हटल्यावर हयग्रीव म्हणाला, ठीक आहे, माझा मृत्यू माझ्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीकडून होऊ दे. हयग्रीव म्हणजे काय, ज्याचा चेहरा घोड्यासारखा आहे किंवा मानेच्या वरचं शरीर ज्याचं घोड्यासारखं आहे, अशा रूपामधल्याच कुठल्याही रूपाकडून, अशाच रूपाकडून, माझ्यासारख्याच रूपाकडून किंवा हयग्रीवाकडूनच माझा वध होऊ दे असा तरी वर तुम्ही मला नक्कीच द्या. कारण का, तर माझ्यासारखा मीच आहे या पृथ्वी तलावर, दुसरा माझ्यासारखा कोणीही नाहीये. मग असं म्हटल्यावर देवी ठीक आहे म्हणते आणि तथास्तु म्हणते आणि तथास्तु म्हणून वर देऊन ती अंतर्धान होते. आता वरदान मिळालेला हा दैत्य उन्मत्त होतो आणि ऋषी मुनी जे आहेत त्या सगळ्यांना, संन्याशी लोक आहेत, ब्राह्मण आहेत, वेद, अशा सगळ्यांनाच तो त्रास देऊ लागतो. 3 लोकांमध्ये कोणीच माझ्यासारखा नाही म्हणून मी अमर आहे असे म्हणत तो त्रास देऊ लागतो. त्याला नष्ट करण्यासाठी विष्णूच्या शरीरावर घोड्याचे शीर आणून लावा आणि मग विष्णूंचा हयग्रीव अवतार होईल. आणि मग आता जेव्हा हा भगवान विष्णूंचा हयग्रीव अवतार म्हणून पुन्हा ते जन्म घेतील त्यावेळी या हयग्रीव दैत्याचा ते नाश करतील. अशी देवीनी सगळ्या लोकांना असं ही कथा सांगितली आणि सांगितलं की आता तुम्ही तुमचं दुःख जे आहे ते बाजूला ठेवा आणि पृथ्वी तलावर जाऊन तुम्ही आधी घोड्याचं जे शरीर मुख आहे किंवा घोड्याचे जो वरचा भाग आहे मुखाचा तो आणून विष्णूजींच्या त्या धडावर तुम्ही लावा, म्हणजे विष्णूजी जिवंत होतील आणि मग या हयग्रीव दैत्याचा नाश करण्यासाठी
आणि वेदांचं मुक्तता, वेदांना त्यांनी बंद करून ठेवलेलं असतं, तर त्या वेदांची मुक्तता करण्यासाठी आपल्याला ते हयग्रीव अवतारामध्ये मदत करतील अशी कथा सांगितल्यावर सगळ्या देवांनी ती आज्ञा शिरसावंदे मानली आणि त्यांच्या शरीरावर घोड्याचं मुख आणून ठेवलं त्यांच्या धडावर. आणि मग त्यावेळेला तो हयग्रीव विष्णूचा, हयग्रीव अवताराचा तो जन्म झालेला आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या हयग्रीव अवतारामध्ये युद्ध करून हयग्रीव नावाचा जो दैत्य होता त्याचा नाश करून सगळ्यांनाच मुक्ती दिलेली आहे. जो तो दैत्य त्रास देत होता त्या सगळ्यांना त्रासातून मुक्त केलेलं आहे. तर असे हे जे हयग्रीव आख्यान जे आहे, हयग्रीव अवताराची कथा जी आहे, ती कथा जे लोक ऐकतात त्यांची पापापासून मुक्ती होते. तसेच हे देवीचे चरित्र ऐकूनही आपलेही पाप नष्ट होते, सर्व प्रकारची संपदा त्याला प्राप्त होते असा या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. तर अशी ही हयग्रीव अवताराची कथा आपण आज ऐकली. अशा प्रकारे आपले पहिल्या स्कंदातील 5 अध्याय पूर्ण झालेले आहे. झालेली ही जी सेवा आहे ही मा भगवतीच्या चरणी आपण अर्पण करू आणि आजच्या कथेला आपण इथेच विराम देऊ. आपण एक श्लोक म्हणू आणि या कथेची सांगता, आजच्या दिवसाची आपण सांगता करू. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री जगदंबार्पणमस्तु.